नमस्कार, गीता सोम किचनमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला ना नारळाची वडी, ओल्या नारळाची वडी करून दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य बघूया आपण। हे खोबरं घेतलंय किसून, साखर घेतली आहे, हे बदामाची काप आहे आणि वेलची आहे। खोबरं आहे ना, ही वाटी दाबून अशी वाटी आहे आणि तीच अर्धी वाटी आहे, तीच अर्धी वाटी साखर आहे। एका वाटीला अर्धी वाटी साखर। साखर आता ना मी गाडी आहे ना म्हणून मी बारीक जरा वाटून मिक्सरला घेते। पिठी साखर करून घेतली। आता हे मी खोबरं जरा बारीक करून घेते। खोबरं पण ना जरा चालू बंद मध्ये मी बारीक करून घेतले, कारण चांगली खुसखुशीत होते ना एकसारखी, तिथं जाडे बिडं राहतं ना। आता ना हे कढई माझी गरम झाली आहे। आता मी खोबरं आहे ना हे गरम करून घेते, जास्त भाजत नाही, लाल नाही करणार आहे, म्हणजे असं परतून घेते, पाणी जरा हे होईपर्यंत, कमी होईपर्यंत असं थोडं। आता ओलं खोबरं ना एकदम फळफळी झालं आहे बघा, सुकं 2-3 मिनटं मी ना असं असं ढवळीत राहून परतीत राहिली। आणि आता मी ना पिठी साखर घेतली, कारण पटकन वितळेल म्हणून पिठी साखर करून घेतली, लगेच होते ना म्हणून। साखर वितळायला वेळ लागतं, हे लगेच होतं, गॅस पण जास्त लागत नाही ना, लगेच पण होतं। आता हे साखर पण वितळली आहे। आता मी गॅस पण जरा वाढवते, जरा हे वेलची टाकली आहे आणि थोडी गॅस वाढवली आहे, कारण पाणी सुटलं आहे साखरेला। हे असं ढवळीत राहायचं, डसवायला द्यायचं नाही। हे आता ढवळलं आहे, घट्ट पण झालं आहे। आणि आता हे आपण हे ना ह्या कढईला ना डसत नाही, असं सफेद असं दिसत नाही, ॲल्युमिनियमचे कढई असते ते दिसतं। तर आपण एक काही करूया, एक गोळा होतो का बघूया। गोळा तर झाला आहे बघा। आणि एक दुसरी ट्रिक म्हणजे असं आहे, हे बघा, हे असं राहिलं ना की आपलं मिश्रण झालं आहे, आपलं हे मिश्रण झालं आहे। मी आता हे काढून घेते ट्रेमध्ये, तुम्हाला दाखवते। तूप लावून घेतले आहे, माझ्याकडे मोठी आहे, आता माझ्याकडे दुसरी पण आहे म्हणून ह्याच्यात घेतले मी। आता मी काढून घेते। मी डसलं पण नाही बघा, चांगलं झालं। अशा कढईत घेतलं तर चांगलं होतं, डसत पण नाही। हे वाटींना असं ह्या करते बस। हे कागदच घेतला, मोठा मी कागद घेतला होता ना, ते ना तसं दाबले बघा। हे आता मी कटिंग करून घेते। नारळाची वडी आपली तयार झाली आहे। अशी तुम्ही पण बघा, बारीक मिक्सरला लावून साखर, खोबरं बिरं आणि अशीच तयार करा। आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू।